शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे आज पुन्हा एकदा गोळीबार आणि कोयता वारानं हादरलं। पुण्यातल्या कात्रज परिसरात असणाऱ्या खडी मशीन चौकात आज दुपारी एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली। 4 गोळ्या झाडल्या, त्याच्यापैकी 2 गोळ्या त्या तरुणाला लागल्या आणि त्यानंतर सुद्धा या रिक्षा चालक असणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले। खरं तर आज दुपारची कात्रजची ही घटना आहे आणि या सगळ्या घटनेत जो मृत्युमुखी पडलाय त्याचं नाव आहे गणेश काळे। खरं तर पुन्हा एकदा पुण्यात टोळी युद्ध रंगलंय का? जेलमध्ये बसून आंदेकर वर्सेस गायकवाड वर्सेस कोमकर वाद पुणे शहरात पेटतोय का असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय। कारण आज ज्याची हत्या करण्यात आली आहे तो गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील एक आरोपी समीर काळेचा सख्खा भाऊ। खरं तर बरोबर आजपासून 1 वर्षाच्या पूर्वी वनराज आंदेकरची कोमकर आणि गायकवाडांनी एकत्रित येत हत्या केली आणि या वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणी जे हत्यार वापरण्यात आले किंवा जे पिस्टल वापरण्यात आले ते 9 ते 10 पिस्टल मध्य प्रदेशमधून मागवण्यात आले होते आणि ते पिस्टल मागवण्यात समीर काळेचा देखील मोठा वाटा होता आणि म्हणून वनराज आंदेकरच्या हत्येप्रकरणी समीर काळेला पुणे पोलिसांनी अटक केली। तो सध्या जेलमध्ये आहे। त्याच समीर काळेचा हा गणेश काळे सख्खा भाऊ रिक्षा चालक आहे, येवलेवाडीत राहतो आणि त्याचीच आज दुपारी हत्या करण्यात आली। खरं तर आरोपी दुचाकीवर आले, त्यांनी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने वार केले आणि हा सगळा घटनाक्रम जर बघितला ना, आधी वनराज आंदेकरचा खून, त्याचा बदला म्हणून स्वतःच्या नातवाचा म्हणजेच कोमकरच्या मुलाचा हत्या झाली होती आणि त्यानंतर आज पुन्हा वनराज आंदेकरच्या हत्येप्रकरणी ज्यानं पिस्टल पुरवलं त्या समीर काळेच्या भावाची हत्या करण्यात आली। आत्ता बघायला गेलं तर आंदेकरचं अख्खं कुटुंब आणि अख्खी टोळी जेलमध्ये आहे ते आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी। त्याआधी वनराज आंदेकरच्या हत्येप्रकरणी कोमकर आणि गायकवाडच्या टोळीतले जवळपास सगळे सदस्य हे या जेलमध्ये टाकण्यात आले होते। तरीसुद्धा या पुण्यात पुन्हा गँगवार, पुन्हा टोळी युद्ध, जेलमध्ये बसून हे सगळे खरं तर नंबरकारी आरोपी करतायत का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। फॉरेन्सिक टीम या घटनास्थळी दाखल झाली आहे। 10 पथकं पुणे पोलिसांची आज दुपारी ज्यांनी हत्या केली त्या आरोपींना शोधण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत। पण प्रश्नचिन्ह पुन्हा उपस्थित होतोय पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्थेवर। खरं तर गेल्या 2 वर्षाचा घटनाक्रम बघितला तर आंदेकर वर्सेस कोमकर वर्सेस गायकवाड, सोमा गायकवाड हा वाद अनेक वर्षापासून सुरू आहे। खरं तर आंदेकर टोळीतच काम करणारे बंडू आंदेकरचे 2 जावाई वेगळे होतात, गायकवाडांसोबत सोमा गायकवाडसोबत मिळतात आणि वनराज आंदेकरची हत्या करतात। या सगळ्या घटना वर्ष न उलटतं तोपर्यंतच आंदेकर टोळीकडून कोमकरच्या लहान मुलाचा म्हणजे अगदी आयुष कोमकरची हत्या होते आणि त्यानंतर पुन्हा गँगवार रंगतं। आंदेकर टोळी अख्खीच्या अख्खी पुणे पोलिसांनी अटक केली, मोका लावला आणि त्यांना जेलमध्ये टाकलं। पण पुन्हा प्रश्न तोच येतोय की आज ज्यांनी हत्या केली ते खरंच आंदेकर टोळीतले आहेत का? पुणे पोलिसांनी याबाबत कुठलीही माहिती दिली नाहीये। पण ज्या काळेची हत्या झाली गणेश काळेची तो मात्र समीर काळेचा भाऊ आहे आणि आंदेकर टोळीतल्याच लोकांनी त्याची आज हत्या केली असं बोललं जातंय। आता पथकं रवाना करण्यात आली आहेत, आरोपी केव्हा अटक होतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होत आहेत ते याच बाबतीत की पुण्यात खरंच कायदा व सुव्यवस्था राहिलाय का? पुणेकर सुरक्षित आहेत का? जेलमध्ये बसून देखील या टोळ्या पुणे शहरावर राज्य करतायत का? पुणे पोलिसांचा वचक या टोळ्यांवरती उरलाय का? अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।